नमस्कार. आज आपण पुन्हा एक नवीन टॉपिक घेऊन आलोय. त्या टॉपिकचं नाव आहे स्क्रीन टाइम मुलांसाठी किती असावा आणि यावरती WHO डॉक्टर यांचं म्हणणं काय आपण समजून घेत. बघा, प्रत्येक मुलगा प्रत्येक घरामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये मुलगा म्हणतो मम्मी पप्पा मोबाईल मोबाईल दिलं का ते किती तरी शांत होतं. मग आता डॉक्टर काय सांगतात, ऑथेंटिक काय गोष्टी आहे आपण एक 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 गोष्ट समजून घेऊ. चला सोबत राहा माझ्या. यामुळे काय करतो बघा, मुलांचा स्क्रीन टाइम जो आहे तो किती असला पाहिजे याबद्दल आपलं जे IAP आहे आणि WHO आहे, ज्याला आपण जागतिक आरोग्य संघटना असं म्हणतो, यांनी काही नियम काही कडक काही गोष्टी सांगितल्या आहे, स्पष्ट केले. आपण त्या एक स्टेप बाय समजून घेऊ. बघा, आता वयानुसार डॉक्टरांचे काही नियम आहे वयानुसार. मग वय जर बघितलं आपण नंबर 1 ला जर बघितलं, बघा त्याच्यापूर्वी बघू आपण बघा, जसं की इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सनुसार वयानुसार स्क्रीन टाइम कितकाच असायला असं यांचं म्हणणं आहे. आता बघू आपण. बघा इथं जर बघितलं नंबर 1 ला वयानुसार जर बघितलं आपण, तर 2 वर्षापेक्षा लहान जे मुलं आहे, किती वर्ष, 2 वर्षापेक्षा जे लहान मुलं आहे, कमी आहे 2 वर्षापेक्षा, त्यांना सांगितले किती, 0 म्हणजे काहीच नाही, शून्य, डायरेक्ट त्यांच्याकडे मोबाईल द्यायचाच नाही. आणि काय सांगितलंय, होय हे 0 स्क्रीन टाइम त्यांना सांगितलंय. 0 मिनिटं अजिबात नाही, कसाच नाही. किती, 2 वर्षाखाली. बघा, फक्त लांबच्या नातेवाईकांशी व्हिडिओ कॉल करायची परवानगी आहे. पण आता मी तुम्हाला सांगतो, हे पण करू नका. 2 वर्षाचा मुलगा कुठं व्हिडिओ कॉल नातेवाईक वगैरे त्याला अडकवत त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे होतं काय, त्याचे डोळे हे खूप उभरतं वय असतं. नेमकं या गोष्टीमध्ये जे अवयव सगळ्या गोष्टी अशा परिपक्व होण्याच्या अवस्थेत असतं, बरोबर की नाही. त्यामध्ये मोबाईलमध्ये असतील ब्लू रेज वगैरे सगळे ते किरण आपल्याला माहिती आहे सगळं. तर मी तुम्हाला सांगतो, यामध्ये काय होतं बघा, या वयात स्क्रीनमुळे मुलांची बोलण्याची जी क्षमता आहे, ही जी क्षमता आहे ही 6 पटीने मागे पडू शकते. म्हणून 2 वर्षापेक्षा जे लहान मुलं आहे त्यांच्याकडे मोबाईल नाही दिला तर खूप चांगलं आहे. आपण एवढे मोठे झालो, आपल्याला असं झालं का तुमचा मला जन्म झाला आणि डॉक्टर आले, नर्स आले, हा जो बाई तुमचा जन्म झाला यांचा हे घ्या मोबाईल, असं काही चालतं का, नाही झालं. आपण मुलांना कशा सवय लावतो, आपण मुलांना कसं कम्फर्टमेंट टाकतो, हे सगळं पालक म्हणून आपल्याला ते लहान त्यांना काय कळतं. बघा, नंबर 1 2 वर्षापेक्षा लहान मुलं. नंबर 2 ते 5 वर्ष काय सांगितलंय, जास्तीत जास्त 1 तास. 2 ते 5 वर्ष असं सांगितलं वरती. आता 1 तास. आता 1 तास पण जो सलग 1 तासानं त्याला कसं टप्प्याटप्प्याने कसं करता येईल हे गरजेचं. मुलांना लाड नका करू, मुलांवरती प्रेम करा. प्रेमामध्ये लाडामध्ये फरक आहे. लाडाने मुलं बिघडतात, प्रेमाने मुलं प्रगल्भ बनतात, त्यांच्यात अजून प्रेम येतं, हुशार बनतात, शहाणे बनतात. बघा काय सांगितले. आणि आता तोही सलग द्यायला सांगितले. आणि पालकांनी सोबत बसून काहीतरी शैक्षणिक गोष्टी दाखवायच्या आहेत. आज शाळेमध्ये जर बघितलं तर बऱ्याच शाळांनी शाळेमध्ये घरी गेल्यानंतर मुलांना मोबाईल वापरायची परवानगी दिलेली नाहीये. जर काही एज्युकेशनल कंटेंट आहे तर शाळेमध्ये लॅपटॉप प्रोजेक्टर या गोष्टीवरती त्यांना दाखवतायत. का, लहान मुलं असतात, नको त्या गोष्टी त्यांच्या समोर येतात, तिकडे ते अट्रॅक्ट होतात. हेच वय आहे. 16वं वर्ष धोक्याचं, 16 वर्षाला लांब वेळ आणखी, हे इथंच वय लहान लहान वयातच गडबडी होतात. त्यामुळे सलग न देता ते पण सोबत पालकांनी बसून त्या क्षेत्राशी निगडीत म्हणजे शैक्षणिक, राईट ना, एकटं सोडून रील्स किंवा कार्टून नाही. आज मुलं बघा सर्च करताय हाऊ टू हाईड ऍप, हाऊ टू हाईड गेम असं सर्च करता येते. मुलं हुशार आहे आपले, खूप ब्रिलियंट आहे, राईट. आणि याला काही ताण नाही, लोड नाही घ्यायचा. हे हळूहळू सिस्टमॅटिक सगळ्या गोष्टी आपण त्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. बघा पुढे नंबर 2 ला आपण बघितलं. नंबर 3 ला बघा काय सांगितलं, आता 5 वर्षापेक्षा मोठी मुलं, इथं सांगितलंय कमाल 2 तास कमाल. यामध्ये मनोरंजनचा स्क्रीन टाइम येतो या 2 तासामध्ये. मग हा 2 तास पण सलग नाही द्यायचा त्यांना. शेवटी बघा तुम्ही, मी तर सांगतो, मला WHO हे सांगते, डॉक्टर हे सांगताय, या सगळ्यांपेक्षा आपल्याला आपलं मूल माहिती आहे, आपल्याला आपल्या मुलाची मानसिकता माहिती आहे, आपल्याला आपल्या मुलांना आपलं जसं कनेक्शन आपल्याला माहिती आहे. शक्यतो मुलांना जेवढा कमीत कमी मोबाईल त्यांना देता येईल तो आपण प्रयत्न केला पाहिजे. एज्युकेशनल काही गोष्टी आहे, व्हिडिओ आहे, लेक्चर म्हणून आपल्याला तर वापरावं लागणारच आहे. जर ते ऍपमध्ये लेक्चर बघताय, युट्यूबला लेक्चर बघताय, तर त्यांना द्यावंच लागणार आहे. तर अशा एज्युकेशनल गोष्टीसाठी ते पण मग प्रॉपर त्यांना अंतर ठेवून प्रॉपर सगळ्या गोष्टी, ते व्हिडिओज बघताय का बॅक जाताय, रील्स बघताय, या सगळ्या गोष्टी शेवटी आपणच ती काळजी घ्यायची. लोड नाही लेणे का, लेकिन त्यांची काळजी घेणं गरजेचं. काळजी नका करू, काळजी घ्या. पुढे चला. याच्यानंतर बघा, आता
आता एक महत्वाचा मुद्दा जो रियालिटी बघा, डेंजरस असं म्हटलं. काय म्हणतात डॉक्टरांचं म्हणणं आहे, फक्त वेळेवर नाही तुम्ही काम करा, वेळेवर काम करू नका, अर्धा तास 1 तास याच्यावर नका बघू, तर तुम्ही इथं जे कंटेंट आहे ना, कंटेंट या कंटेंटवर जास्त लक्ष द्या, भर द्या, असं त्यांचं म्हणणं आहे. आजकालची जे मुलं आहे, हे जे मुलं आहे आजकालची, ही रील्स किंवा शॉर्ट्स पाहतात, बरोबर आहे की नाही. मुलं सोडा, खरं खरं प्रामाणिक प्रश्न स्वतःला विचारा, आपण सगळेजण मुलं तर कमी बघता, आपणच जास्त बघतो. मग काय हे ते कसे बघतात रील्स, चलो 1 2 का 4 माय नेम इज, चला फास्ट, खूप फास्ट पेस, जोर जोरात बघतात. मग याच्यामुळे होतं काय, दर 2 सेकंदाला स्क्रीन बदलल्यामुळे, दर 3 सेकंदाला स्क्रीन बदलल्यामुळे मुलांच्या मेंदूला सतत काय होतं, जे डोपामाइन आहे हे डोपामाइन रिलीज होत राहतं सतत. दिस नॉट गुड, राईट. मग याचा धक्का बसत राहतो. परिणाम काय होतं, मुलांची एकाग्रता, त्यांचा फोकस, त्यांचा पेशन्स काय होतं, डाऊन होऊन जातं. आणि मग ती एका जागी शांत बसू शकत नाही आणि स्वभावात चिडचिड होते. मग आमचा मुलगा ना शांतच बसत नाही, चिडचिडच होते. त्याच्या मागे कारण हे आहे. त्यामुळे आपले मुलं आहे, यांना तुम्ही आतापर्यंत मोबाईल एकदमच काढून घेतला असं होईल का नाही, प्रेमाने सांगा, आनंदाने सांगा, त्याचे परिणाम सांगा. मुलं ऐकतात, मुलं 100% ऐकतात. तुम्ही त्यांना समजून कसं सांगता हे खूप मॅटर करतं. ते ऑलरेडी लोडमध्ये, ते ऑलरेडी टेन्शनमध्ये, तुम्ही त्याला टोले, ते म्हणतात मला नाही करायचं. प्रेमाने सांगा, प्रेमाने जग जिंकता येतं. हे तर आपलं जग आहे, आपली संपत्ती आहे, आपले मुलं मुली आहे. यस, चला पुढे चला. याच्यानंतर बघा आता काय सांगितलंय, पालकांसाठी 3 नियम आहे. नंबर 1 चा नियम बघा, काय काय बघू आपण आता. नो स्क्रीन झोन असं सांगितलंय. म्हणजे काय, जेवताना, आणि अगं बाई इथं जेवताना सांगितलं, माझा मुलगा माझी मुलगी जेवतानाच मला मोबाईल द्यावा लागतो, हे आपण त्यांना लावलेल्या सवयी आहे. मी तुम्हाला त्यांचा मामा म्हणून, तुमचा भाऊ म्हणून बोलतोय, लक्षात घ्या. टेन्शन नका घेऊ, लोड नका घेऊ, आपलं म्हणून मी तुमच्याशी या गोष्टी शेअर करतोय. मग आता जेवताना आणि झोपताना बिफोर 1 hour, हे लहान मुलं आहे, नेमकं घडताय, त्यांचं ब्रेन सगळ्या गोष्टी नेमक्या सेल्स आता वर्कआउट करताय. हे फक्त मुलांसाठीच नाही आहे, हे आपल्यासाठी पण लागू होतं. तुम्ही झोपण्यापूर्वी तुमच्या मोबाईलचा स्क्रीन टाइम जो आहे तो एक अर्धा तासापूर्वी तरी म्हणजे तुम्ही नाही पाहायला पाहिजे. मुलांचा 1 तास आहे, तर हे आपण काळजी घेणं गरजेचं आहे. इथं सगळं स्क्रीन बंद झाले पाहिजे. आणि मग तुम्ही बघताय, मुलाला म्हणता झोप झोप, असं करून चालेल का, नाही चालणार. बघा नंबर 2, आता बघा काय सांगितलंय, इथं मुलगा रडतोय आणि मुलं कितके हुशार आहे आपले, त्यांना माहिती आहे कोणतं बटन कधी दाबायचं, कोणतं कधी रडायचं, कधी नाही रडायचं, कधी शांत राहायचं. पप्पा मम्मी जर भांडण चालू आहे तर मुलगा म्हणतो आपण शांत राहता, बरोबर की नाही. पप्पा बाहेर आहे, मम्मी एकटीत, मम्मीला कसं बोलायचं, मम्मीला कसं एकदम हे करायचं, मुलाला चांगलं माहिती. बघा आता मुलगा रडतोय, राईट, किंवा शांत बसत नाहीये, म्हणून त्याच्या हातात फोन देणं बंद करा. लाड नका करू, प्रेम करा. चांगल्या सवयी कशा विकसित हे गरजेचं आहे. एकदा का मोबाईल त्यांच्या डोक्यात बसला, हातात बसला, किंवा होत नाही त्यांचं काय, झोपण्यापूर्वी, रात्री झोपताना मोबाईल, उठण्यापूर्वी आपण स्वतः चेक कर, बघा थोडा वेळ काहीच म्हणजे मोबाईलला काही कारण नाही, काही ते मोबाईल चेक करतो आपण. हा काही मेसेज आला का, काही व्हॉट्सअपला काही आला का, सवय लागलेली आहे. तर या चांगल्या गोष्टी आहे, तुम्ही ऐकताय, मी तुम्हाला सांगतोय, आपण शिकतोय, हे आपले मुलं आहे, त्यांना या वयात या गोष्टी समजणं गरजेचं आहे. पुढे बघा, इथं सांगितले स्वतः आदर्श बना. कसं, आपण स्वतः मुलांसमोर जर कंटिन्यू मोबाईल वापरतोय, वारंवार मोबाईल वापरतोय, तर मुलंही तेच शिकणार आहे. होणार की नाही होणार, असं होणार. मुलं तुमच्या बोलण्यापेक्षा ना तुमच्या कृतीवर जास्त लक्ष देतात. तुम्ही काय बोलता यापेक्षा तुम्ही काय करता हे जास्त मुलं लक्षात ठेवतात. मुलं अनुकरण प्रिय असतात, सायकोलॉजी सांगते, राईट. आणि बघा पुढे याच्यानंतर सांगितले की या तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या, बरोबर. मी तुम्हाला 3 नियम सांगितले, त्यानंतर आपण बघितलं होतं बघा हे पालकांसाठी नियम, त्यानंतर आपण सेकंदाला स्क्रीन, डोपामाइन हे आपण बघितलं, राईट. त्यानंतर 2 ते 5 वर्ष, 5 वर्ष, आणि नंतर बघितलं की 2 वर्षापेक्षा जास्त, असं आपण कलकुड्याला बघितलं. तुम्ही हा जो व्हिडिओ आपला, हा व्हिडिओ प्रत्येक पालकांपर्यंत शेअर करा. याला घाबरायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही, लोड घ्यायचं नाही. तुमच्या मुलांचा मामा म्हणून त्याच्याशी बोलतोय, तुमच्याशी बोलतोय, राईट. तुमचा भाऊ म्हणून तुमच्याशी बोलतोय, तुमचा टीचर म्हणून तुमच्याशी बोलतोय. हा व्हिडिओ प्रत्येक पालकापर्यंत शेअर करा. आणि जे डिजिटल वेलनेस असतं, जी जागरूकता असते, आपण बाकी ठिकाणी कसं काळजी घेतो, तशी याची सुद्धा काळजी घ्या. आणखी आपण खूप सारे व्हिडिओ घेऊन येऊ. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.